नमस्कार मंडळी, ह्या मी करंज्या बनवलेल्या आहेत. बघा किती छान लेअर आलेले आहेत आणि ह्या फक्त रव्यापासूनच बनवलेल्या आहेत मी. चला तर मग याची रेसिपी सांगते. हे 3 वाट्या रवा घेतलेला आहे. बारीकच रवा वापरायचा, जाड घ्यायचा नाही. आणि अर्ध्या वाटीला पण कमी तेल गरम करून मी त्यात टाकलेलं आहे. आता थोडं कोमट झाल्यानंतर त्यात थोडंसं मीठ टाकायचं आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. खूप छान होतं त्या करंज्या. आता थोडं पाणी घालून ते पीठ मळून घ्यायचं. मस्त लेअर पण आलेले आहेत. मी हे साठा लावून बनवलेले आहेत, त्याच्यामुळे खूप मस्त लेअर आलेले आहेत आणि टेस्ट पण खूप छान दिलेली आहे. आणि त्याच्यामध्ये मी तिळाचं सारण टाकलेलं आहे. आता हे चांगलं थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं. हे बघा, हे पीठ मळून घेतलं मी. हे बघा, आता हे थोडा वेळ आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवणार आहे मी. तोपर्यंत इकडे मी सारण बनवून घेते. आता हे 2 ग्लास मी तीळ घेतलेलं आहे, त्याला चांगलं निवडून घेतलेलं आहे. आता त्याला भाजून घेते. आता हे चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं. छान असा वास सुटेपर्यंत, खमंग वास सुटेपर्यंत याला भाजून घ्यायचं. हे बघा किती मस्त भाजलेले आहेत. आता थोडंसं हे थंड झाल्यानंतर याला मिक्सरमधून काढायचं. त्याच्यात आपल्या आवडीनुसार गूळ आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. हे मिक्सरमधून काढलेलं आहे. झालं सारण तयार. त्यात वेलायची पण टाकू शकता, मी नाही टाकलेली. थोडं जाडसरच ठेवायचं, हे जास्त बारीक नाही करायचं. आता हे सारण पण तयार आहे आणि पीठ पण तयार झालेलं आहे. आता मी करंज्या करायला घेते. त्याच्या अगोदर साठा बनवूयात. आता मी हे साठा कस्टर्ड पावडरचा बनवलेला आहे. व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर आहे. आता याला पातळ करायचं. त्यासाठी जेवढं तूप लागेल तेवढं त्यात टाकायचं, पातळ होईल असं, आणि हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा, या पद्धतीने असा साठा बनवून घ्यायचा. कस्टर्ड पावडरचा साठा लावल्यामुळे इतक्या टेस्टी झालेल्या आहे त्या करंज्या. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशा वाटल्या. आता हा साठा आपण या पोळीवर हे लावून घ्यायचा. अशा 3 पोळ्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता याच्या आपल्याला लेअर द्यायचे आहे. त्याच्या हे साठा असं चांगलं पसरून घ्यायचा, चांगलं लावून घ्यायचा या पोळीला. आता याच्यावरती दुसरी पोळी ठेवायची. या पद्धतीने एकावर एक ठेवून घ्यायचं. असे 3 पोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता हे पूर्ण झालेलं आहे. आता याचा रोल बनवून घ्यायचा. या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आणि याला मधून कट करायचं. हे बघा, हे असं कट करायचं. किती मस्त लेअर आलेले आहेत. आता हे 2 तुकडे केलेले आहेत मी आणि याचे आता छोटे छोटे तुकडे करून ह्याच्याच आपल्याला पुऱ्या लाटून करंज्या बनवायच्या आहेत. आता जे लेअर आहेत त्याला असं मध्ये दाबून घ्यायचं या पद्धतीने आणि याची पुरी लाटायची. हे बघा, हे जे लेअर आहे ना त्याला असं मध्ये दाबायचं आणि असं. माझ्याकडे हा करंज्याचा साचा आहे, मी त्यानेच करंज्या बनवणार आहे. हे साच्यामुळे सगळ्या करंज्या एकसारख्या होतात आणि छान पण दिसतात. या पद्धतीने मी हातानेच याला दाबते, त्याचं ढक्कन लावत नाही, हातानेच करते मी, म्हणजे ते छान दाबले जातात, फुटत नाहीत. आणि काढल्यानंतर पण त्याला परत दाबायचं, नाही तर मग ते तळताना फुटू शकतं. या पद्धतीने एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं. हे बघा, मी तुम्हाला दुसरी करून दाखवते. हे असं ठेवायचं, सारण भरायचं. असं बंद करून याला हाताने दाबून घ्यायचं आणि एक्स्ट्रा पीठ काढून घ्यायचं. आणि काढताना हळूच काढायचं ते. बघा, हे फुटले आहे, तर मी याला काढून दाबून घेते. हे हाताने असं दाबून घ्यायचं या पद्धतीने. हे बघा किती मस्त झालेली करंजी. मी या पद्धतीने सगळ्या करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. तुम्ही नक्की ट्राय करा या पद्धतीने कस्टर्ड पावडरचा साठा वापरून. खूप छान टेस्ट येते. एकदम खुसखुशीत करंजी झालेली, लेअर पण छान आलेले, टेस्ट पण छान झालेली आहे. आणि मला तर तिळांची करंजी खूप आवडते.
आता चांगलं याला खमंग भाजून घ्यायचं, तळून घ्यायचं थोडंसं लालसर. हे बघा मस्त तळून घेतलेले आहेत. लेअर पण दिसत असतीलच तुम्हाला. हे बघा दुसरा दाखवते अजून. हे बघा किती मस्त लेअर आलेले आहेत. खूपच छान झालेले आहेत. तुम्ही या पद्धतीने ट्राय करून मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा वाटल्या या पद्धतीच्या करंज्या. मला तर खूप आवडल्या. खूप मस्त लेअर झालेले आहेत. खायला पण खूप टेस्टी आणि खुसखुशीत झालेले आहेत.